वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले आपल्या सर्वांचं JK मीडिया आयोजित सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या शब्दांची नवलाई या बालकाव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। कसे आहात मंडळी? आज आपण ऑनलाईन भेटतोय याचा आनंद मला तर आहेच, पण मला आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरही तोच आनंद झळकताना दिसतो आहे। काय ना, संकट बरेच येतात, पण आपण सर्वांनी एकजुटीने त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि मग ते संकट निश्चितच परतून जातं। त्यामुळे शक्यतो ऑनलाईन काम करा, बाहेर जाताना मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा आणि आपण सुरक्षित राहूया, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवूया आणि आपला समाज, राष्ट्र, देश, पूर्ण जग हे सुरक्षित राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना। आणि सर्वांचे हे सुपरिचित आवडते कवी एकनाथ आव्हाड सर यांच्या शब्दांची नवलाई या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आता आपण करणार आहोत। तेव्हा आव्हाड सरांचा परिचय आपणास करून देत आहे। आव्हाड सर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, कथाकथनकार, मुंबई महानगरपालिकेत गेले 28 वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या काही पुस्तकांचे अनुवाद इंग्रजी आणि ब्रेल लिपीत झाले आहेत। गेली 30 वर्ष ते मुलांसाठी कथा, कविता, कोडी, नाट्यछटा असं लिखाण करत आहेत। त्याचबरोबर ते लिखाण ते रेडिओद्वारे आणि दूरदर्शनद्वारे मुलांपर्यंत पोचवत आहेत। सरांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कार लाभलेले आहेत। त्यांची आतापर्यंत 30 पुस्तके प्रसिद्ध असून त्यातील काही ठळक महत्त्वाच्या पुस्तकाची नावं मी आपणाला सांगते। बोधाई, गंमत गाणी, रणजी फुले शब्दांची नवलाई, मिसाईल मॅन, एकदा काय झालं, आनंदाची बाग, मजेदार कोडी, मला उंच उडू दे प्रमाणे आव्हाड सरांची इयत्ता दुसरीच्या साठी चांदोबाच्या देशात ही कविता, तर इयत्ता 6वीसाठी बापाचं पत्र हे धडे मुलांना अभ्यासाला आहे। साहित्यिक आणि शैक्षणिक विभागात बरेच कर्तृत्व गाजवलेले आव्हाड सरांचं मनोगत ऐकूया। नमस्कार। JK मीडियाच्या संस्थापिका, प्रकाशिका आणि सुप्रसिद्ध लेखिका ज्योती कपिले यांच्या प्रयत्नातून आणि परिश्रमातून आज शब्दांची नवलाई या माझ्या बालकाव्य संग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ संपन्न होत आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम ज्योती कपिले यांचे मनापासून आभार मानतो। आदरणीय वीणाताई गवाणकर हे साहित्यातलं फार मोठं नाव। वीणाताईंच्या हस्ते या शब्दांची नवलाई पुस्तकाचं प्रकाशन व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती। ही इच्छा वीणाताईंना सांगताच त्यांनी लगेच या गोष्टीला होकार दिला। पुस्तकावर त्या भरभरून बोलल्या, त्यांचा आशीर्वाद दिला। कवीला आणखी काय हवं असतं? वीणाताई, मी आपले मनापासून आभार मानतो। ज्येष्ठ पत्रकार आदरणीय हेमंत देसाई सरांना शब्दांची नवलाई या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभास त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करताच त्यांनीही आडेवेडे न घेता लगेच होकार दिला आणि माझ्या पुस्तकावर अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नोंदवली। त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानतो। ज्येष्ठ साहित्यिका आदरणीय डॉक्टर विजया बाळ या माझ्या बालसाहित्य वाटचालीतील खऱ्या मार्गदर्शक, मुलाप्रमाणे जीव लावतात मला, मीही त्यांना मावशीच म्हणतो। त्यांना जेव्हा या पुस्तक प्रकाशनासंबंधी मी बोललो
त्याही ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहिल्या, बोलल्या. मावशी, मी आपले मनापासून आभार मानतो. माजी सनदी अधिकारी आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर, एक फार मोठे व्यक्तिमत्व, अनेक मुलांना घडवणारं सर. फेसबुकवर माझ्या अनेक कवितांना उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवत होते. जेव्हा मी या ऑनलाईन प्रकाशनासंदर्भात मी सरांशी बोललो तेव्हा सरांनीही त्यांच्या प्रतिक्रिया आवर्जून मला पाठवल्या. सर, आपलेही मनापासून आभार. ज्येष्ठ संगीतकार आदरणीय दीपक पाटेकर सर यांना जेव्हा हा ऑनलाईन प्रकाशनाचा कार्यक्रम कळला तेव्हा त्यांनीही उत्स्फूर्तपणे या पुस्तकातली शब्दांची नवलाई हे गाणे संगीतबद्ध केले. खरं तर व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी हा माझ्यासाठी जो वेळ दिला हे गाणं करण्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हा ऑनलाईन प्रकाशनाचा कार्यक्रम त्यांच्यामुळे अधिक सुरेल आणि संगीतमय झाला. पाटेकर सर, आपले मनापासून धन्यवाद. हे पुस्तक अधिक आकर्षक आणि अधिक देखणं केलं ते म्हणजे पुण्याचे दिलीपराज प्रकाशक. दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे सर, त्यांच्या संपूर्ण सहकारी मंडळींचे मी या कामी जे परिश्रम लाभले त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या पुस्तकातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातली चित्र जी अधिक बोलकी आहेत, ज्याच्यामध्ये अक्षरांचा उपयोग केलेला आहे चित्रांमध्ये. आणि असा एक अभिनव प्रयोग बालकवितेच्या पुस्तकातून करणारे चित्रांच्या माध्यमातून ते म्हणजे या पुस्तकाचे चित्रकार संतोष घोंगडे. मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या पुस्तकाला अभ्यासपूर्ण, दीर्घ आणि नेमकी अशी प्रस्तावना लाभली. ही प्रस्तावना लिहिणारे आमचे परमस्नेही ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत सर, मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या पुस्तकातील मुद्रित शोधन करणारे निलिमा साने, आमचे मित्र ज्येष्ठ लेखक सदानंद पुंडपाळ सर, यांचेही मी मनापासून आभार मानतो. मुलांनो, खरं तर हे पुस्तक तुमचं, तुमच्या पालकांचं, तुमच्या शिक्षकांचं. हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं हे जरूर मला कळवा. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय. भेटत राहू असेच कवितेतून, कधी गोष्टीतून. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला शब्दांच्या नवलाईच्या भरपूर प्रतिक्रिया मिळणार ही खात्री. वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान असतो. आणि आवाड सरांची मुलगीच बघा, तिचं नाव आहे वैष्णवी. आत्ताच 10वीतनं ती 11वीत गेली. भरतनाट्यमच्या तिने 7 परीक्षा दिलेल्या आहेत आणि ह्या 10वीपर्यंत सर्व तुकड्यात प्रथम येण्याचा मान तिने पटकावलेला आहे. ती आदर्श विद्यार्थी म्हणून सुद्धा तिला पुरस्कार मिळालेला आहे. IASच्या दिगंबर पाटकर या शाळेत तिचं शिक्षण झालेलं. शाळेत ती प्रथम आली, त्यामुळे आता यंदाच्या 15 ऑगस्टला मोहनजी भागवत यांच्यासोबत तिला ध्वजारोहण करण्याचा आणि आपलं मनोगत सादर करण्याचा मान सन्मान मिळाला आहे. आपल्या लेकीचा अभिमान हा प्रत्येक वडिलांना असतोच. तसंच ह्या वैष्णवी लेकीला सुद्धा आपल्या वडिलांचा अभिमान आहे आणि म्हणून तिलांसाठी त्यांच्या पुस्तकातली एक कविता आपल्यासाठी तिने सादर केलेली आहे. त्याचप्रमाणे विवी नेस्ट या नावाने तिचं YouTube चॅनल आहे. तुम्ही जरूर भेट द्या आणि सबस्क्राईबही जरूर करा. तेव्हा ऐकूया वैष्णवीच्या आवाजात तिच्या बाबांची, आवाड सरांची कविता. नमस्कार, मी वैष्णवी एकनाथ आव्हाड. आज मी माझ्या बाबांच्या शब्दांची नवलाई या पुस्तकातील एक कविता आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे आई म्हणते. आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे. आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे. लहान थोर साऱ्यांशीच तोंड भरून बोलावे. मोठ्यांच्या बोलण्यात कधी तोंड ना घालावे. मोठ्यांच्या बोलण्यात कधी तोंड ना घालावे. चुकूनही कोणावर कधी तोंड सुख ना घ्यावे. वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दवडावी. वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दवडावी. फसवून कुणाच्या तोंडाला
पानं का पुसावी. तोंडाला तोंड देत कधी भांडत ना बसावे. तोंडाला तोंड देत कधी भांडत ना बसावे. विश्वासघात करून कुणाला तोंड घशी ना पाडावे. कशाला उगाच कुणाशी तोंड सोडून बोलावे. कशाला उगाच कुणाशी तोंड सोडून बोलावे. वाईट कडू बोलण्यापेक्षा तोंडाला कुलूप घालावे. आई आमची सतत असे सांगते बरंच काही. आई आमची सतत असे सांगते बरेच काही. तोंड देखले मात्र ती कधीच बोलत नाही. तोंड देखले मात्र ती कधीच बोलत नाही. धन्यवाद. तर वैष्णवी, मनपूर्वक धन्यवाद. तू बाबांच्या या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झालीस आणि बाबांबरोबर आमच्या सर्वांचेही मान अभिमानाने उंचावलीस. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वीणा गव्हाणकर ताई ह्यांना मी विनंती करते की त्यांनी आव्हाड सरांच्या शब्दांच्या नवलाई या पुस्तकाचं प्रकाशन करावं. एक होता कारवर हे पुस्तकाचं नाव घेतलं की आठवतं वीणाताई गव्हाणकर यांचं नाव. कशी गंमत असे ना. पुस्तक आणि लेखक याचं नाव कधीकधी इतकं एकरूप झालेलं असतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोघं होय. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हा अमेरिकेत जन्मलेला एक अनाथ मुलगा, पण त्याने जागतिक कृषी क्षेत्राची क्रांती घडवून आणली. त्याची संपूर्ण कथा वीणाताईंनी इतक्या सुंदर रीतीने आपल्यासमोर मांडली. या पुस्तकाच्या तब्बल 42 आवृत्त्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. वीणाताई ग्रंथालयात नोकरी करत होत्या आणि तिथे काम करत असताना त्यांनी प्रचंड पुस्तकं वाचली आणि या वाचनाच्याच ओढीतनं त्यांनी वाचकांना काही चांगलं देण्यासाठी डॉक्टर आयडा स्कडर यांचं चरित्र लिहिले. जागतिक पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली आणि ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर खांडखोजे यांच्यावर लिहिलेले चरित्रसुद्धा अतिशय उत्तम लिहिलेले आहेत. नाही चिरा नाही पंथी या पुस्तकातनं त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात परागंदा व्हावे लागलेल्या हिंदुस्थानी सुपुत्राचा अस्सल पुरावा घेतलेला शोध आहे. लीज माइटनर या ऑस्ट्रेलियन स्त्रीची कहाणीसुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे ज्यांची आपण नावंसुद्धा ऐकलेली नसतात ना, अशा व्यक्तींवर सखोल अभ्यास करून त्यांचे चरित्र आपल्यासमोर आणण्याचं काम वीणाताई अव्याहत करत आहेत आणि महाराष्ट्र शासनाने तसेच विविध संस्थांनी त्यांचे हे कार्य पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. आता आपण सुरू करत आहोत शब्दांच्या नवलाई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. नमस्कार मंडळी. आज आपण एका छान कार्यक्रमासाठी जमलो. हे एकनाथ आव्हाड सरांचं आधीपासून नवं पुस्तक शब्दांची नवलाई. एकनाथ आव्हाड सर एक प्रयोगशील शिक्षक म्हणून, प्रसिद्ध कवी म्हणून पुरस्कार प्राप्त असे आहे आणि आज गेली अनेक वर्ष ते मुलांचं समोर ठेवून, बालवाचक समोर ठेवून साहित्याची निर्मिती करत आहे. तर या सरांचं हे नवीन पुस्तक प्रकाशित करताना मला आनंद होतो. मनपूर्वक धन्यवाद वीणाताई आणि अभिनंदन आव्हाड सर. आपली ही शब्दांची नवलाई आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे आणि नक्कीच ती जनामनावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही. रसिक हो, या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत यांनी. ऐकूया या प्रस्तावनेतला काही भाग. शब्दांची नवलाई हा आगळा वेगळा बालकविता संग्रह घेऊन एकनाथ आव्हाड बालवाचकांच्या भेटीला येत आहेत. आगळा वेगळा यासाठी की बालकविता म्हटलं की वाचकांना पशुपक्षी, शाळा, अभ्यास, सुट्टी, जादूगार, राक्षस, परी हेच ठराविक कविता विषय आठवतात. त्या विषयांवर अनेक कवींनी कविता लिहिल्यामुळे बालकविता बदनाम होते की काय अशी शंका यायला लागली. आजचा बालवाचक डिजिटल युगात वावरतो आहे. त्याची कल्पनाशक्ती अफाट आहे. आमची बालसाहित्यिक जर आपल्या बालपणीच्या वाचकांना गृहीत धरून जुन्याच विषयांवर चाकोरीबद्ध बालकविता लिहित असतील तर ती बालकविता आवर्तात अडकण्याची भीती व्यक्त केली जाते.
ही भीती रास्त आहे. एकनाथ आवाड यांनी बालकवितेला पारंपरिक चौकटीतून मुक्त केलेला आहे याची साक्ष शब्दांची नवलाई ह्या कविता संग्रह वाचताना पटते. त्यांनी आजवर बालकवितेत अनेक प्रयोग केले आहेत. शब्दांची नवलाई हा त्यांचा संग्रह म्हणजे मराठी बालकवितेतील प्रयोगशीलतेचा आणखी पुढचा टप्पा होय. आपल्या सर्वांना आता तर नक्कीच हे पुस्तक विकत घेण्याची खूप उत्सुकता लागली असेल. रसिक हो, आता आपल्यासमोर येणार आहे प्रमुख अतिथी डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड ह्या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी विश्वकोशाच्या त्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका होत्या. अनेक वृत्तपत्रातनं त्या सतत लेखन करत असतात. आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान ह्या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाले आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषाशुद्धी प्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प, नाट्यकरण प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प असे विविध उपक्रम राबवले होते. राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्षा म्हणून त्या काम बघत असताना त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने विश्वकोशाचे 20 खंड माहितीच्या महाजालात अर्थात इंटरनेटवर आणले. त्यामुळे हे विश्वकोश 105 देशातील लाखो वाचकांपर्यंत पोचण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यातील शाळांमधून विश्वकोश वाचन स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या. बालकोश, कुमारकोश तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. विश्वकोश कुमारकोश बोलका अर्थात ऑडिओ स्वरूपात सादर केला. त्यांची आजपर्यंत 100हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ऐकूया डॉक्टर विजया वाड यांचं मनोगत. उत्तमोत्तम पुस्तकं काढणं ही दिलीपराज प्रकाशनची खासियत आहे. आत्ता शब्दांची नवलाई हे एकनाथ आव्हाड यांचं पुस्तक दिलीपराज प्रकाशनाने काढलं आहे. तेही नितांत सुंदर आहे. सुंदर चित्र, सुंदर कल्पना. एकनाथ हा माझा लाडका मानसपुत्र आहे बरं का. आणि त्याचा जो शब्दप्रवास आहे, कल्पनेचा प्रवास आहे, साहित्याचा प्रवास आहे, तो मी फार जवळून बघितलेला आहे. आणि त्यातली प्रगती उत्तरोत्तर वाखाणण्यासारखी आहे. शब्दांची नवलाई या पुस्तकात म्हणी, वाक्प्रचार आणि शब्दांच्या नवलाईनं होणाऱ्या गमती जमती याबद्दल अभिनव कल्पना मनात आणून त्यांचा संकल्प करून एकनाथनं खरोखर एक चमत्कार घडवला आहे. पुस्तकांच्या जगात एकनाथला हे पुस्तक खूप उंचीवरचं स्थान मिळवून देईल असा मला विश्वास वाटतो. एकनाथ बाळा असाच मोठा हो. विजू मावशीचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. जय हिंद. आव्हाड सरांच्या विजया मावशी ह्या पुस्तकाला आव्हाड सरांना एक चमत्कार मानतात आणि त्याचं प्रत्यय आपल्याला सर्वांना पदोपदी येतच असतं. रसिक हो, मलाही सरांच्या शब्दांच्या नवलाईमधली एक कविता वाचून दाखवण्याचा मोह आवरत नाहीये आणि म्हणून मी एक छोटीशी कविता आपल्यापुढे सादर करते. खेळाला रंगात. एकदा म्हणाले बाबा, नवा खेळ खेळूया, कोडी घालतो तुम्हाला, गाण्यात तुम्ही उत्तर द्या. पुढचे पाय छोटे छोटे, मागचे लांब पाय, उंच उड्या मारून कोत क्षणात दूर जाय. पोटाला पिशवी त्याच्या, पिशवीत पिल्लू बसे, अशा रूपात बाबा अहो कांगारूच दिसे. शाकाहारी आहे तो, खादडही खूप, सांगा कान कुणाचा, जणू मोठे सूप. नाक एवढे लांब की जमिनीवर लोळे, हत्तीच ना तो बाबा, त्याचे चिमुकले डोळे. रंग करडा राखाडी, रंग करडा राखाडी, शेपटी झुपकेदार, जरा खुट्ट वाजले की कोण होई पसार. इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, टुनटुन उड्या मारी, खायच तिनं बाबा,
सस चढे झाडावरी. कोडी घालण्याचा खेळ. कोडी घालण्याचा खेळ छान आला रंगात. कोड्याचंही उत्तर येथे मिळे सुरेल ढंगात. आवाजदाराने मुलांना भाषेची गोडी लागावी म्हणून एक मोठं काम केलेलं आहे, ज्याला तुलना नाही असं मला वाटतं. आपले प्रमुख अतिथी हेमंत देसाई यांचं मनोगत. तत्पूर्वी त्यांचा परिचय. हेमंत देसाई हे गेले 36 वर्ष पत्रकारितेत आहे. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहाय्यक संपादक म्हणून तसेच महाराष्ट्र टाइम्समध्ये एकूण 26 वर्ष काम केलेलं आहे. या काळात सदर वृत्तपत्राच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वाचे योगदान असून अग्रलेख वैचारिक लेखनशैलीसाठी त्यांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच वृत्तपत्रातून स्तंभलेखन आणि अग्रलेखही लिहिलेले आहेत. बाबू मोशा या टोपण नावाने चित्रपटविषयक लिखाण संशोधन त्यांनी केलेलं आहे. लेखन, भाषणं, व्याख्यानमाला, राजकीय सामाजिक विषयांचे अभ्यास, राजकीय आर्थिक सामाजिक प्रश्नावर त्यांनी अभ्यासक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालातून व्याख्यानं दिले आहे. अनेक TV चॅनल्सवरून विश्लेषणात्मक चर्चातून ते सहभाग घेत असतात. बरेच पुस्तकं प्रकाशित झालेली असून त्यांच्या बोई बंगाल या पुस्तकास राज्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ऐकूया आपण हेमंत देसाई सरांचं मनोगत. नमस्कार. आज आपण इथे एकनाथराव आव्हाड यांच्या शब्दांची नवलाई या बालकविता संग्रहाच्या ऑनलाईन सोहळ्यासाठी, प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इथे सगळे एकत्र जमलेलो. बाहेर मी आता हा व्हिडिओ करतोय ते अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. रिमझिम पाऊस पडतोय. बाहेर अतिशय चांगल्या प्रकारची हिरवाई आहे. पण हा व्हिडिओ तयार करण्यापूर्वी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्दांची नवलाई पुन्हा वाचला आणि एखाद्या लहान मुलाला आनंद होतो तेवढाच आनंद मला झाला. एकनाथराव यांनी वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे. लहान मुलांसाठी चरित्र लिहिले आहेत, काव्य कोडी लिहिलेले आहेत, नाट्यछटा लिहिलेले आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, निबंध लिहिलेले आहेत, कविता तर विपुल लिहिलेले आहेत. इतक्या प्रकारचं साहित्य लिहूनही त्यांना अजूनही वाटतंय की आपल्याकडून काही राहून गेलेलं आहे, त्यामुळे ते नवीन प्रयोग करत आहेत. अशा प्रकारचा प्रयोगशील लेखक आणि कवी आपल्यामध्ये असणं ही भाग्याची गोष्ट आहे. आणि विशेषतः मी मुलांना सांगेन की त्यांचं प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचा. मराठी साहित्यामध्ये लहान मुलांसाठी खूप लोकांनी लिहिले. विंदांपासून वसंत बापटांपर्यंत, मंगेश पाडगावपासून शांता शेळके, कुसुमाग्रज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचं लिहिले. कथा, काव्य, कादंबऱ्या. आणि एकनाथराव स्वतः त्याच पाऊल वाटेने जाताना दिसत आहे. शब्दांची नवलाईचं वैशिष्ट्य काय की काव्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेचं सौंदर्य जे आहे ते आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आज आपण बघतो की आजच्या पिढीचं मराठी कमकुवत झालं आहे. त्यांना म्हणी, वाक्प्रचार, उपमा, अलंकार यांची कमी माहिती आहे असं आपण बोलतो. पण पालकांनीच विशेष लक्ष घातलं की आपण मराठी आहोत आणि मराठी आपण जे लहानपणी शिकलो ते या मुलांना शिकवायला काय हरकत आहे. भाषेची ओळख म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन, त्यांचं सादरीकरण कुठल्याही माध्यमात असेल म्हणजे ते मुलं उद्या प्रेझेंटेशन करतील, रेडिओवरती एखादा नभोनाट्यात भाग घेतील, स्टेजवरती एखादा कार्यक्रम करतील, कुठल्याही ठिकाणी जाताना किंवा एकमेकांशी संभाषण करताना, सार्वजनिक असेल किंवा व्यक्तिगत संभाषण, त्यावेळी आपल्याला जे सांगायचं आहे ते मुलांनी विशेषतः लक्षात ठेवा की आपल्याला जे नेमकं सांगायचं आहे ना तो संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर अतिशय प्रभावी असला पाहिजे. परफेक्ट अचूक शब्दयोजना असली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला हे पुस्तक खूप उपयोगाचं आहे. आणि मराठी भाषेमध्ये शब्दांचं, उपमा, अलंकार यांचं अक्षरशः विपुल भांडार आहे. म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. तुम्ही आपल्या आजीशी बोला, आजोबांशी बोला,
ते ज्या पद्धतीने बोलतील, ज्या लहेजात बोलतील, ते गावातून आले असतील तर तिथला लहेजा असेल, तिथला ढंग असेल, बोली भाषा असेल, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, जात्यावरती ओव्या करायच्या, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायला गेलं या पुस्तकामध्ये एकनाथरावांचं ते आहे. आता मी उदाहरण सांगतो बघा. वाक्प्रचारांची गंमत यातल्या ओळी बघा. एकनाथराव लिहितात, हातावर तुरी देण्याच्या मारू नका बाता, तुरी देणं, जिभेचा पट्टा चालवणे बंद करा आता. किंवा दुसऱ्या एका कवितेत काय म्हणतात, अंगापेक्षा भोंगा मोठा कशाला बढावा, अति तेथे माती हा विचार जपून ठेवा. बघा किती चांगल्या थोडक्यात ते सांगतात. आता आई म्हणते ही कविता बघा. आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे, लहान थोर साऱ्यांशीच तोंड भरून बोलावे. बघा तोंड भरून बोलावे. मोठ्यांच्या बोलण्यात कधी तोंड न घालावे. बघा तोंड शब्दाचा वापर कसा वेगवेगळ्या पद्धतीने केला. चुकूनही कुणावर कधी तोंडसुख न घ्यावे. तोंडसुख घेणं माहिती आपल्याला, की टीका करायची जोरात किंवा जिभेचा पट्टा चालवणं म्हणतात. वायफळ बडबडीत कशाला तोंडाची वाफ दवडावी. बघा तोंडाची वाफ दवडणे म्हणतात. उगाचच काहीतरी वारंवार बोलायचं, नको त्या गोष्टीमध्ये उगाचच जिभेचा पट्टा चालवायचा, तोंडाची वाफ दवडवायची. फुसवून कुणाच्या तोंडाला पानं का पुसावी. बघा पानं का पुसणं हा जो वाक्प्रचार येतो. किंवा मी तुम्हाला अजून एक सांगतो. आपण बघा की वाक्प्रचारांची गंमत. एकनाथराव काय म्हणतात, बाबांचे आमच्या बोलणे आहे फारच वेगळे, शब्दशः अर्थ घेतला तर गोंधळात पडतील सगळे. आम्हाला ते म्हणतात घर डोक्यावर नका घेऊ. घर डोक्यावर घेणं बघा, तुम्ही लहान मुलं मौज मस्ती करता, धिंगाणा घालता वगैरे वगैरे. नाकाने कांदे सोडणे शहाणपणाचे नाही, पोटात कावळे ओरडले की जेवायची घाई. बघा कसे लिहितात. खूप 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 छान वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. आणि अनुभवांच्या खाणी ही कविता बघा. भाषेची गोडी आपली वाढवतात यामध्ये. म्हणींमध्ये लपलेली असते एक कहाणी, कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात बरं सारे, खाण तशी माती 100% खरे. ही वाक्प्रचारांची गंमत त्यांनी कशा प्रकारे सांगितली बघा. आणि आता शब्दांमध्ये नादमयता कशी असते ते एकनाथराव कसं सांगतात बघा. पाण्याचा खळखळाट, पानांचा सळसळाट, ऐकलाय का सांगा चिमण्यांचा चिवचिवाट, ढगांचा गडगडाट. भाषेची गंमत बघा. चाकांचा खडखडाट, ऐकलाय का सांगा पंखांचा फडफडाट. किती लिरिकल आहे, किती लय आहे, किती नाद आहे याच्यात, हे बघा. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की बघा शब्दांशी एकनाथराव कसं खेळतायत बघा. खेळ खेळूया शब्दांचा, शब्दांवर साऱ्यांची मालकी, 3 अक्षरी शब्दांची ही कीची करामत बोलकी. बघा दाराची बहीण कोण, तिला म्हणतात खिडकी. मातीची भांडी कसली, ही तर आहे मडकी की. तुम्हाला कची गोष्ट माहिती असेल. कची म्हणजे आपल्या याचे चित्रपट नाही, करण जोहरचे. कची गंमत, शब्दांची गंमत. स्वतःभोवती फिरण्याला घेतली म्हणतात गिरकी, कापसाच्या बिला येथे सारेच म्हणतात सरकी सरकी. लावणीच्या ठसक्याला घुंगरांच्या सोबत ढोलकी, झोप डोळ्यावर आली की जो तो घेतो डुलकी. ढोंगी मनुष्य दिसतात आला म्हणतात नाटकी, एखाद्याची परिस्थिती सुद्धा असते बरं फाटकी. किती छान, किती छान, म्हणजे खूपच. आता शेवटचं मी तुम्हाला सांगतो, मला ज्या काही कविता आवडल्या त्यामध्ये. आता शेवटची कविता, वेगळीच बात. आमच्या सरांची वेगळीच बात, विशेषणांच्या तासाला कवितेची साथ. आंबट चिंच निळे आकाश गुणविशेषण म्हणे, हे तर खास गुणविशेषण याला म्हणतात. 100 कौरव पुष्कळ कपडे संख्या विशेषण म्हणे आहेच इकडे. तुमचा अभ्यास आमचा खेळ सार्वनामिक विशेषण जे म्हणतात व्याकरण, इथेच मेळ. कापड दुकान साखर भात नाम साधित विशेषण दिसते यात. उसळता दर्यापेटी समयी धातू साधित विशेषण हसून पाही. खालची आळी वरचा मजला अव्यय साधित विशेषण. कळलं का तुला. सरांनी कवितेचे उघडले दार, छानच समजले विशेषणांचे प्रकार. व्याकरण म्हटलं की कंटाळा येतो, पण किती मजेत खेळीमेळीच्या वातावरणात मजा करत शब्दांशी खेळत एकनाथराव सांगतात बघा. हे पुस्तक शब्दांची नवलाई जे आहे ते अतिशय वेगळं प्रकारचं आहे. मुलांनो
तुम्ही वाचा, शिक्षकांनो तुम्ही वाचा, मुलांना समजावून सांगा आणि मुलांच्या पालकांनी त्यांनी सुद्धा मजा घ्यायला हरकत नाही शब्दांच्या नवलाईची. ही खरोखरी नवलाईची गोष्ट आहे आणि एकनाथराव आव्हाड यांचं त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या त्यांच्या लेखन प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार. की बालसाहित्याची भुरळ किंवा आव्हाड सरांच्या कवितांची भुरळ हेमंत देसाई सरांना पडलेली आहे आणि किती आत्मीयतेने त्यांनी आव्हाड सरांच्या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत सादर केलं. खरोखर त्यांच्या तोंडून ह्या कविता ऐकताना मनस्वी आनंद वाटत होता आणि मला वाटतं तो आनंद आपल्या सर्वांनाही नक्कीच मिळाला असेल. तेव्हा आव्हाड सरांचं पुस्तक जरूर घेऊया. हे पुस्तक आपल्याला नक्कीच वाचायची उत्सुकता निर्माण झाली असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पुस्तक कुठे मिळेल आणि त्याची लिंक आपल्याला मिळेल. पुढचे अतिथी आहे अविनाश धर्माधिकारी, एक सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे आव्हाड सरांच्या पुस्तकावर ते नेमके काय बोलतील, त्यांचा काय दृष्टिकोन असेल हे जाणून घेण्यास तुमच्याबरोबर मीही उत्सुक आहे. तेव्हा ऐकूया त्यांचं मनोगत, पण तत्पूर्वी त्यांचा हा थोडक्यात परिचय. अविनाश धर्माधिकारी सर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. 1986 साली सर भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी 1 मार्च 1996 रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पुण्यात चाणक्य मंडळ परिवार ही UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली. चाणक्य मंडळ परिवाराकडून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मासिक आणि साप्ताहिकही चालवत आहेत. त्याचप्रमाणे त्यांची अनेक पुस्तकं, त्याच्या व्याख्यानाच्या सीड्याही प्रकाशित आहेत. अस्वस्थ दशकाची डायरी, ज्याचं इंग्रजी भाषांतर गौरी देशपांडे यांनी केलेलं आहे. तेव्हा ऐकूया आपण सरांचं मनोगत. श्रीयुत एकनाथ आव्हाड यांचा माझा परिचय फेसबुकवरून अधिकाधिक वाढत गेला, इतका की त्याचं रूपांतर स्नेहामध्ये झालं. वेळोवेळी वेळ होतो तसा, आणि या कोरोना काळामध्ये दुर्दैवाने जरा जास्तीच झाला वेळ, तसा मी फेसबुकवर बसत होतो आणि स्क्रोलिंग करत होतो. त्यामध्ये आधी एकदा घडलं आणि मग घडत राहिलं की एकनाथ आव्हाड यांची लहान मुलांसाठी लिहिलेली कविता येत होती आणि सहजपणे मन तिकडे आकर्षित होत होतं आणि वाचल्यानंतर अतिशय छान, अतिशय प्रसन्न वाटत होतं. तसं मी त्यांना कळवत गेलो, तसा आमचा स्नेह वाढत गेला. मग त्यांनी हे शब्दांची नवलाई हा अतिशय रम्य, बालकाच्या निरागसतेला साजेसा असा त्यांचा कविता संग्रह पाठवला. कविता संग्रह कधी एका बैठकीत वाचून पूर्ण करायचा नसतो. एक एक कविता तिचा शांतपणे आस्वाद घेत सावकाश ती वाचायची असते. असं गेला महिना दीड महिना एकीकडे फेसबुकवरच्या सुद्धा कविता आणि एकीकडे ही विलक्षण असलेली शब्दांची नवलाई अशी मी खरोखर एन्जॉय करतोय. साधे शब्द, सोपे शब्द, लहान मुलांच्या निरागसतेला भिडेल आणि भावेल असे, आणि तरी त्याच वेळी ते मोठी माणसं सुद्धा एन्जॉय करतील असं छान प्रतिभाशाली काम एकनाथ आव्हाड यांनी केलेलं आहे. त्यांना पुढच्या सुद्धा प्रतिभाशाली वाटचालीसाठी अतिशय मनापासून सर्व शुभेच्छा. ऐकलं ना, धर्माधिकारी सरांनी आव्हाड सरांचं किती योग्य शब्दात कौतुक केलेलं आहे. त्यांचं कवितेचं वैशिष्ट्य किती सुंदर
रित्या उलगडून दाखवलं आहे. बघा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि आपण सकारात्मकतेचाच विचार करूया आणि आपल्या जीवनात फेसबुकमुळे आलेला आनंद टिकवून ठेवूया, तो वाढीस लावूया. आव्हाड सरांची ग्रंथसंपदा विपुल आहे आणि त्यांच्या अनेक कवितांना अनेक संगीतकारांनी चाली लावल्या आहेत, त्याचे गीतं केलेली आहेत. तर आज आपण ऐकूया संगीतकार दीपक पाटेकर, पण तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय. दीपक पांडुरंग पाटेकर हे गायक संगीतकार असून त्यांचे वडील पांडुरंग पाटेकर पंडित बळीराम पतंगे, पंडित व्यंकटेश पै, पंडित फिरोज दस्तूर हे त्यांचे गुरु आहेत आणि यांच्या सर्वांकडे त्यांनी खूप काम केलेलं आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीत विशारद ही पदवी घेतली आहे. अनेक मराठी चित्रपटांचे, दूरदर्शन मालिकांचे, म्युझिक अल्बमचे त्यांनी संगीत दिग्दर्शन गायन केलं आहे. आकाशवाणीवरील विविध भारतीच्या सुवर्णजयंतीनिमित्त शीर्षकगीत स्वरबद्ध केलेलं आहे. मुंबई आकाशवाणी, पुणे आकाशवाणी, बालचित्रवाणी येथे अनेक संगीत रूपकांचे, नभो नाटकांचे संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वगायन केलेले आहे. संगीतकार श्री अनंत अमेंपल, श्री दत्ता डावचेकर, कुलदीप सिंग यांच्याकडे 15 ते 20 वर्ष संगीत सहाय्यक म्हणून काम केलं आहे. पंजाबी, हिंदी, मराठी अनेक डॉक्युमेंटरी फिल्मचं पार्श्वसंगीत केलेलं आहे. आणि सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, देवकी पंडित, ज्योत्स्ना हर्टीकर, महेंद्र कपूर, राणी वर्मा, अजित कडकडे, उषा मंगेशकर, पद्मजा फेनानी, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, मधुराधा तार आणि अशा अनेक नामवंत गायकांनी त्यांच्याकडे स्वररचना गायलेल्या आहेत. ऐकूया बालगोपालांसाठी आव्हाड सरांच्या कवितेचं संगीतकार पाटेकर यांनी केलेलं गाणं. दादा म्हणतो कर म्हणजे हात माझा भारी, दादा म्हणतो कर म्हणजे हात माझा भारी, ताई म्हणते कर म्हणजे टॅक्स सरकारी, ताई म्हणते कर म्हणजे टॅक्स सरकारी, दादा म्हणतो चरण म्हणजे ओळ कवितेची, दादा म्हणतो चरण म्हणजे ओळ कवितेची, ताई म्हणते चरण म्हणजे ओळख ही पायाची, ताई म्हणते चरण म्हणजे ओळख ही पायाची. दादा म्हणतो जलद म्हणजे ढग आभाळातला, दादा म्हणतो जलद म्हणजे ढग आभाळातला, ताई म्हणते जलद म्हणजे लवकर लवकर चला, ताई म्हणते जलद म्हणजे लवकर लवकर चला, दादा म्हणतो कात म्हणजे कातडी सापाची, दादा म्हणतो कात म्हणजे कातडी सापाची, ताई म्हणते कात म्हणजे जोडी सुपारीची, ताई म्हणते कात म्हणजे जोडी सुपारीची. दादा म्हणतो चिरंजीव तो टिकणारा कायमचा, दादा म्हणतो चिरंजीव तो टिकणारा कायमचा, ताई म्हणते चिरंजीव तो मुलगा आई बाबांचा, ताई म्हणते चिरंजीव तो मुलगा आई बाबांचा. एका शब्दाचे हे अर्थ दोन सांगतात दादा ताई, सांगतात दादा ताई, एका शब्दाचे हे अर्थ दोन सांगतात दादा ताई, सांगतात दादा ताई. गोंधळ उडून जातो माझा कळेना मलाच काही, गोंधळ उडून जातो माझा
कळेना मलाच काही. आई म्हणाली एकाच शब्दाचे दोन्ही अर्थ बरोबर. आई म्हणाली एकाच शब्दाचे दोन्ही अर्थ बरोबर. मराठी आपली भाषा गुणाची समजून घ्यावी खरोखर. मराठी आपली भाषा गुणाची समजून घ्यावी खरोखर. समजून घ्यावी खरोखर. समजून घ्यावी खरोखर. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला कवितेचं गाणं? किती छान वाटतं ना. हे कवितेबरोबरच ह्या कवितेच्या व्हिडिओने बालगोपाळ नक्कीच खुश झाले असतील आणि आपल्या मोठ्यांकडे ते पुस्तक घेण्याचा आग्रही नक्कीच करत असतील. ही मंडळी, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि या पुस्तकाचं प्रकाशन केलेल्या साहित्यिका वीणाताई गवाणकर यांचं या पुस्तकाविषयी, बालसाहित्याविषयी मनोगत आपण आता ऐकणार आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण एका छान कार्यक्रमासाठी जमलो आहोत. हे एकनाथ आव्हाड सरांचं आधीपासून नवं पुस्तक शब्दांची नवल आहे. एकनाथ आव्हाड सर एक प्रयोगशील शिक्षक म्हणून, प्रसिद्ध कवी म्हणून पुरस्कार प्राप्त असे आहे आणि आज गेली अनेक वर्ष ते मुलांचं समोर ठेवून, बालवाचक समोर ठेवून साहित्याची निर्मिती करत आहे. तर या सरांचं हे नवीन पुस्तक प्रकाशित करताना मला आनंद होतो आणि खरं सांगते मला हेवाही वाटतो. हेवा अशासाठी की गेली 40 वर्ष मी लिहित असूनही मला बाल साहित्य लिहिता आलेलं नाही, कारण ती फार कठीण आणि अवघड गोष्ट आहे. सहज सुलभपणे ते लिहिणं हे खरोखरच अतिशय परीक्षा करणार असते. एकनाथ आव्हाडचं कवी आणि शिक्षक आहेत, ह्याच्यात त्यांचं एक वेगळं पण असं आहे की ते प्रयोगशील. म्हणजे बघा, त्यांनी 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी जोडाक्षर विरहित गंमत गाणी दिली. त्यातल्या काही कविता पाठ्यपुस्तकात गेल्या. संगीत अकादमीनं संगीत अभ्यासासाठी काही निवडले. आकाशवाणीवरून त्यांच्या कविता प्रसारित झाल्या. आणि मला त्यांचं हे वेगळेपण जे जाणवते ते हे याच्या पलीकडचं की बालसाहित्य म्हटलं की राजा राणी, चेटकी, राक्षस, बोलणारी झाडं, बोलणारे पशु पक्षी, हे असंच काय, किंवा फार तर शाळेचा अभ्यास याच्या भोवतीच हे विषय घोटाळतात. आव्हाड सरांनी मात्र ही सीमा ओलांडली. त्यांनी भाषेबद्दल मुलांच्या उत्सुकता कशी निर्माण होईल, प्रेम कसं वाटेल, तिच्याविषयी त्यांना अगत्य कसं वाटेल, स्वतः काही त्याच्यातून ते प्रयोग करून शब्द तयार करतील का, शोधतील का, याचे प्रयत्न आपल्याला लेखित होते. आणि हे महत्त्वाचं, कारण भाषा हे संपर्काचं एक फार सक्षम आणि सुलभ आपल्याला सहज प्राप्त होऊ शकणारं साधन. हे साधन किंवा ही भाषा जेवढी समृद्ध असेल तेवढी ती नेमकेपणाने आपण आपले विचार सांगू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट मनातली सांगायची असेल तर आपल्याकडे योग्य शब्दसंपत्ती असली, योग्य शब्द आपण वापरले तर आपोआप आपल्या मनातले विचार हे समोरच्यापर्यंत पोचू शकतात. नाही तर मग मला तसं नव्हतं म्हणायचं असं एखादं होऊ शकतं. पण अचूक शब्द योजनेत हे शक्य होते. काय म्हणायचं ते नेमकेपणाने सांगतो. तर हे सगळं करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आव्हाड सरांनी व्याकरण हा मुळात कंटाळवाणा असणारा शिकायला आणि शिकवायला हा विषय त्यांनी कवितेतून रोचकपणे आणि सुलभपणे, म्हणजे अगदी नाम, सर्वनाम, विशेषनाम, नादमय शब्द, अलंकार, समानार्थी, विरुद्धार्थी सगळे शब्द त्यांनी आपल्या कवितेतून समजावून दिले. आणि दुसरा एक भाग त्याच्यात आहे की त्याच्यात परिसर भानसुद्धा आहे. म्हणजे पक्ष्यांची घरटी, म्हणजे नुसती घरटी नसतात, कोणाची ढोली असते, कोणाचा पोपा असते, ते प्रत्येक पक्षाचं किंवा पशुचं ओरडणं कसं आहे, त्याचा आवाज कसा असतो, हे वेगळे वेगळे पण सांगतात.
म्हणजे अनेक अंगाने ते भाषेतल्या शब्दांचं सामर्थ्य किंवा त्यांचे वैविध्य समजावतं. व्याकरण हा भाषेचा कणा आहे आणि शब्द ही भाषेची संपत्ती. ते सगळं जोडून घेऊन मुलांपर्यंत नेणं, यांना भाषेबद्दल उत्सुकता वाटायला, ओढ वाटायला, हे काम ह्या आव्हाड सरांच्या कविता. आणि म्हणून मला त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. आणि मनापासून जर मी म्हटलं की मला हेवा वाटतो, त्याचं कारण हेच, कारण आज मराठी टिकवण्यासाठी, मातृभाषा टिकवण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मंडळी, आपल्या घरात लहान मूल वाढत असताना आपण त्याला सशक्त व्हावं म्हणून बालगुटी देत असतो. ही सुद्धा एक प्रकारची आव्हाड सरांनी केलेली बालगुटी आहे. तुमचं भाषिक सामर्थ्य, भाषिक ज्ञान वाढवण्यासाठी, तिचं भान वाढवण्यासाठी त्यांच्या हातून अशा अनेक बाळगुट्या तयार होत आणि ही मराठी भाषा सक्षमपणे, समर्थशीलपणे त्या मुलांच्यापर्यंत पोहोचो, ही माझी इच्छा. कारण आज असं झालेलं आहे की अनेक आपण शब्द संस्कृतीतले विसरले गेले, कारण ते कालबाह्य झाले. आता बघा, मी म्हटलं माझ्या कामात खोडा घालू नका, तर खोडा शब्द आला कुठे? किंवा मी एखाद्याला म्हटलं रे बाळा, मानेवर जू ठेवून अभ्यास केला पाहिजे. आता ही जू ठेवणं म्हणजे काय? तर हे सगळे कालबाह्य झाले, कारण ते आता आमच्या रोजच्या चलनात, रोजच्या वापरात राहिलेले. पण नवीन शब्द आलेले आहेत, तेव्हा नवीन आणि जुने दोन्ही शब्द जेव्हा आम्ही वापरात ठेवू, चलनात ठेवू, तेव्हाच ते टिकणार आहे. आणि त्या शब्दामुळे भाषा टिकणार आहे. भाषा हे संस्कृतीचं एक अभिन्न असं अंग आहे. तर ही भाषा समृद्धी करणं, त्या भाषेचं सामर्थ्य वाढवणं आणि ते टिकवणं, यासाठी एकनाथ सरांसारख्या प्रयत्नांची अतिशय गरज आहे. आव्हाड सर, आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि दिलीपराज प्रकाशन, तुम्ही अतिशय सुंदर पुस्तक हे मुलांच्यापर्यंत दिले. अतिशय सुंदर ह्याचं बांधणी छान आहे, पुस्तकाचा कागद अतिशय सुंदर आहे आणि चित्रही खूप छान आहे त्याच्यात. तर ही पुस्तक घराघरातून जावं आणि पालकांनी मुलांसह, आपल्या पाल्यांसह त्याचं वाचन करावं आणि ह्याच्यातून आणखी शब्द निर्माण करण्याचे, भाषेचे विविध प्रयोग करण्याचे त्यांना इच्छा व्हावी आणि त्यातून त्यांचं मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, एवढीच अपेक्षा ठेवते. आणि माझं मनापासून आनंद आणि आव्हाड सरांच्याबद्दलचा हेवा दोन्ही व्यक्त करते. धन्यवाद. रसिक हो, आताच आपण वीणा गवाणकर यांचं मनोगत ऐकलं. त्यांचा आनंद आणि हेवा दोन्ही सराखोपर अतिशय सुंदर पद्धतीने आव्हाड सरांचं लिखाण आपण उंचीवर नेलं, त्याबद्दल आपले मनोपूर्वक आभार. आव्हाड सर शिक्षक असल्यामुळे त्यांनी मुलांना जाणून घेऊन आणि मुलांना जे काही हवं आहे ते हेरून त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हीच बाब खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. कवितांना सुद्धा इतकं सुंदर रूप देऊन, ताई म्हणाला त्याप्रमाणे दिलीपराज प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करून एक मैलाचा दगड स्थापन केलेला आहे असं मला वाटतं. आव्हाड सर आपल्या आईला विसरले नाहीत. आज त्यांची आई आपल्यात नाही आहेत, पण तरी त्यांनी त्या माऊलीचे ऋण फेडण्यासाठी, मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी दरवर्षी ते स्वर्गीय पार्वताबाई आव्हाड हा पुरस्कार देत असतात. पुरस्कारासाठी राज्यभरातनं पुस्तकं येत असतात. मान्यवर परीक्षक त्याची निवड करत असतात आणि आव्हाड सर अशा प्रकारे आपली साहित्याप्रती, समाजाप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करत असतात. धन्यवाद आव्हाड सर, आपण समाजासाठी खूपच प्रेरक कार्य करत आहात. आपल्या कार्याला अनंत शुभेच्छा. आपल्या साहित्यिक कारकिर्दीलाही अनंत शुभेच्छा. रसिक हो, आता वेळ आली आहे तो आपला निरोप घेण्याची. तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वीणाताई गवाणकर, प्रमुख अतिथी डॉक्टर विजया वाड, हेमंत देसाई सर, अविनाश धर्माधिकारी सर, वैष्णवी एकनाथ आव्हाड, संगीतकार पाटेकर, प्रकाशन सोहळ्याच्या बातम्या देणाऱ्या सर्व वर्तमानपत्र, सर्वांचेच मी मनपूर्वक आभार मानते.
JK मीडिया एक प्रकाशन संस्था आहे आणि या प्रकाशन संस्थेचे आतापर्यंत 30 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आणि त्याचबरोबर JK मीडिया हे डिजिटल मार्केट या क्षेत्रात सुद्धा आता तिने पदार्पण केलेलं आहे. JK मीडियाचा संपर्क आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर मिळेल. खरं तर संपू नये अशी वाटणारं ही भाषणं, हे पुस्तकाची नवलाईच मोठी, ह्या शब्दांची नवलाईच मोठी आणि आत्ताचा हा जो नवलाईचा जो माहोल तयार झालेला आहे तो खरं कधीच संपू नये असंच वाटणारा, पण कुठेतरी थांबावं लागतं. भेटूया लवकरच, पण तोपर्यंत आपली काळजी घ्या, मास्क लावा, सॅनिटायझर वापरा आणि भेटूया लवकरच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहूया.